भाजप नेते डॉक्टर सतीश तिडके यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा। मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छांचा वर्षाव। मानखुर्द येथील 7 मॅरेज हॉलमध्ये भाजप ईशान्य मुंबई जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सतीश तिडके यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला विविध राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर तिडके यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला भाजप ईशान्य मुंबई झोपडपट्टी मोर्चा जिल्हाध्यक्ष रत्नामन्ना, पश्चिम महाराष्ट्र भाजप जिल्हाध्यक्ष अशोकजी गुंजाळ, कामराजनगर मंडळ अध्यक्षा शेलारताई, सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्नाताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी भाजप ईशान्य मुंबईचे माजी खासदार मनोज कोटक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक राय, माजी नगरसेवक व शिवसेना विभाग प्रमुख अख्तर कुरेशी, भाजप महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन, माजी विधानसभा अध्यक्ष राकेशभाई सुराणा, राजाभाऊ सुरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशभाई कुंभार, शिवसेना पदाधिकारी अनिलभाऊ राठोड, परमेश्वर कांबळे, विजय थोरात, तसेच भाजपचे सहकारी मित्र संजय निराळे, राजेंद्र पांडे, अरुण जयस्वार, बाबूभाई पॅनिग्री, दिनेश घोटणे, सूरज गुप्ता, बाबूलाल चव्हाण, पप्पूभाई यादव, विजय कानोजिया यांची प्रमुख उपस्थिती होती। संघ परिवाराचे लालाभाई यादव, रणजित जाधव, दिलीप पाल, श्रीनिवास नायडू, डॉक्टर प्रसाद पवार, अरविंद मिश्रा, आबा जाधव, सतीश पुजारी, मानखुर्द महामंत्री विश्वास डावरे, वॉर्ड क्रमांक 142 चे अध्यक्ष पांडुरंग नगदे, मंडळ अध्यक्ष प्रितेश मिश्रा, कुसुम चौबे, भाजप महिला जिल्हा पदाधिकारी रितुताई कोलते, सरफराज भाई आणि यतिराज गारोळे यांनीही उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। याशिवाय भाजप महाराष्ट्र वाहतूक सेना विभाग प्रमुख कबीरभाई शेख, अक्कीभाऊ ठाकूर, युवा मोर्चा विधानसभा माजी अध्यक्ष शैलेश साळुंखे, माजी वार्ड अध्यक्ष 142 ॲडव्होकेट महेश काशीद, तसेच मानखुर्द युवा मोर्चा अध्यक्ष महेश अळकुंठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी डॉक्टर सतीश तिडके यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मी सर्वप्रथम उपस्थित माझ्यावर आज वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, सहकारी बंधू भगिनी, माझे मित्र आहेत, अख्तरबाई आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत। आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे। मला आनंद आहे की माझा नेता, आमच्या युतीचा नेता या ठिकाणी आला। आमचे सर्वांचे लाडके नेते मनोजभाई कोटक, जे कार्यसम्राट गेल्या 2019 ते 24 पर्यंत त्यांनी अतिशय धडाडीने सर्व समाजाला बरोबर घेऊन मोदीजींच्या संकल्पनातील ईशान्य मुंबई बनवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांचा देखील मला आत्ताच आशीर्वाद मिळाला। त्यांच्याच हस्ते आम्ही केक कापला, मला त्यांचा आशीर्वाद मिळाला। अख्तरबाई, सर्व उपस्थितांचे आभार मानतो। माझी बहीण रितुताई आहेत, यांचा सर्वांचा मी सहकाऱ्यांचा वसाहत संकल्प वसाहतीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो। ही एक योग असतो आणि याला एक निमित्त आहे की हा वाढदिवस आहे, पण प्रेम करणारे जे सहकारी आहेत याच्यातून आपल्याला एक ऊर्जा मिळते। आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करतायत, त्या कुटुंबातील एक सदस्य या नात्यानं मला खूप आनंद झाला आहे आणि मला एक नवीन प्रेरणा मिळालेली की मी यापुढे हे अशीच भारतीय जनता पार्टीची सेवा करून मानखुर्दकरांना, सर्वसामान्य जनतेला निश्चितपणे न्याय देऊन, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते। मोदीजींची शिकवण आहे, भारतीय जनता पार्टीची, शिवसेनेची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। खऱ्या अर्थानं आम्ही त्याच गोष्टीचा फॉलो करतो आणि तसाच मी एक साधारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने या मानखुर्दमध्ये मी सेवा करीन। उपस्थितांचे मनस्वी आभार मानतो। देखिए, मैं मेरे दोस्त को दिल की गहराइयों से बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूं और मैं चाहता हूं कि अल्लाह ताला ऊपर वाला इनकी लंबी उम्र करे और ऐसे लोगों की अल्लाह उम्र लंबी करनी चाहिए, क्योंकि समाज के कार्य में
दबे कुचले लोगों की आवाज़ उठाना, अपने शहर में जहां आप रहते हैं वहां के लोगों के हित में बातें करना, और एक सोशल वर्क जो हर आदमी की सेवा करता है। तो मैं चाहता हूं कि उनकी अल्लाह ताला उम्र लंबी करे, और इनको जैसे कार्य करते हैं आगे भी ऐसे कार्य करने की हिम्मत और ताकत होता है। सतीश तिडके सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विधानसभेचे अध्यक्ष असताना आणि अजूनही आमचे ते नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आज कळलं की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते सेलिब्रेशन आहे, सो लगेच मी आले इकडे आणि त्यांना आता सगळेजण शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस जोरात सेलिब्रेट करणार आहोत. आमचे मित्र, या जिल्ह्याचे महामंत्री आणि खास करून बीडचे भूमिपुत्र, ज्यांनी बीडमधून येऊन मुंबईमध्ये आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं. ज्या कठीण काळामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा क्वचित एखाद्या घरावर असायचा, अशा कठीण परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन भारतीय जनता पार्टीचा विचार हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. एवढंच नाही तर स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून पक्षवाढीसाठी, पक्ष विस्तारासाठी पूर्ण वेळ काम केलं. आणि अशा पद्धतीने एक समर्पित कार्यकर्ता काय असतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर तिडके साहेब यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून मानखुर्द असेल, ईशान्य मुंबई असेल, या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं काम सातत्यानं केलं. खरं तर मुंडे साहेबांचे विचार आणि मुंडे साहेबांच्या प्रेरणेतून त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती केला आणि आज जवळपास 25 वर्षापासनं निस्वार्थ भावनेनं समाज परिवर्तन झालं पाहिजे, लोकांचं भलं झालं पाहिजे या विचारातून आपला व्यवसाय सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम डॉक्टर तिडके साहेब सातत्यानं करतात. माझ्याही विजयामध्ये डॉक्टर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सातत्यानं जनतेचा संपर्क करून लोकांचे प्रश्न सोडून आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. मी डॉक्टर साहेबांना माझ्या संपूर्ण वॉर्डच्या वतीने, मुंबई महापालिकेच्या वतीने, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी डॉक्टर साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. खास करून देवेंद्रजींच्या वतीने देखील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. देवाभाऊंचे आशीर्वाद सातत्यानं डॉक्टर साहेबांच्या पाठीशी असतात. त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आयुष्य आरोग्य लाभो आणि आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो एवढी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.